राम राम डेपुटी. काय बिघडले थकल्यावर दिसताय कुठे गेल ते? अरे काय जरा थोडं अंगात ते दुखत होतं म्हणून आपलं गेलतो दवाखान्यात. डॉक्टरने शुगर बी चेक केली, थोडी शुगर वाढलेली दिसली राव. हा 160 शुगर झाली माझी. होय. डॉक्टर म्हणले काय गरज नाही, HbA1c हे केलं 3 महिन्याची. HbA1c 5.7 आलाय. डॉक्टर म्हणले पथ्य पाळा फक्त, काय बाकी गोळ्याची वगैरे गरज नाही. डेपुटी पण एक कसं काय शुगर वाढायला लागली काय कळलं? आता झालं 40 पार झाली आपली. आता थोडी काळजी घ्यायला पाहिजे. तुम्ही व्यायाम करीत नाही तर तेच घोळ झाला. खायला तर असं चिकन चोपडं लागत तुम्हाला. आठवड्यात 2-4 वेळेस नॉनव्हेज खाताच तुम्ही. अहो नॉनव्हेज खाते हे बाई. आमची बायको भेटली सुगरण, ही काही ना काही करीत राहते. ती युट्यूबवर बघती, हे करीन ते करीन आणि ते मला खावं लागत. जसं तुम्हाला आवडतच नाही आहे की नाही. तुम्हाला आवडायला आवडत पण बायकांनी प्रेमाने केलेलं खावं लागत दादा. आणि ते प्रेमाचं आणि ते खाण्यामुळे एकत्र आता शुगर व्हायला लागली. चालली प्रॉपर्टी वाढत. मग हे काय हा ना, तरी कमी केली भाऊ. तुम्हाला सांगतो आता शुगर, मग बीपी, मग पुढे अटॅकचे प्रॉब्लेम. थोडी काळजी घ्या जरा तुम्ही. शुभ बोलणार दार्शिक. अटॅक पर्यंत काय पावतलं मारितो का काय? सदा भाऊ सुपारी देतो काय रे? मरणावर कायम टापलेला असतो. हो जे आहे ते खरं सांगतो तुम्हाला मी. हे आजार एक वाढत चलतो. शुगरचं सांगितलं तू, अटॅक पर्यंत पावसला. शुगरचं पुढचं तेच परिणाम आहेत ना त्याच्या आता पुढे. त्याच्यामुळे आत्ताच कंट्रोल मध्ये आणा सगळ्या गोष्टी. जरा थोडंसं कोलेस्ट्रॉल कमी करा, खायचं कमी करा जरा थोडंसं. हा श्याम तुला खरं सांगू का, मला त्या मटणाशिवाय होतच नाही. हे घेऊन नाही का 2 का व्हायना खळी लागत 2-4 दिवसाला. नाही हेच घोळ होतो ना सगळा. बायकोला मी मस्त आदल्या दिवशी म्हणतो खायचंच नाही आता 10-15 दिवस. आणि बुधवार रविवार आला का बायकोला म्हणतो आणू का त्यांच्या. मी म्हणतो त्यांना म्हणतो तुमच्या पुरतं आणतो. आणि काय त्यांच्या पुरतं येताना पावशेर घेऊन येतो. ते मटणाचं दुकान बघितलं का आपण मग ते बुलट वळती. आणि ते मटणावाला बी काय सलाम आलेकुम सलाम आलेकुम. बरोबर आहे तुमचं. देशी दारूवाले झालं बा. ते कसं एखाद्या प्याताडाला देशी दारू पार्टी दिसली का भासक्यान घुसतो आतमध्ये. असं झालं तुमचं आता. व्यसनच लागलंय राव. काय कमी व्हायला पाहिजे. तुम्ही एक काम करा. काय? सकाळी ना कारल्याचा ज्यूस करून प्या. कारल्याने शुगर कमी होती. काय कारल्यात ज्यूस पितो इथं आतडे बाहेर येते. मला कडू जमत नाही अजिबात. आणि तू कारल्यास दुसरा काहीतरी उपाय सांग. नॅचरल साखर अशी माझी शाबूत राहील अशी. हो मग जांभळ खाना. आता जांभळाचा सीझन चालू आहे ना. अहो जांभूळ खाल्लं ना त्याने शुगर लगेच कंट्रोल मध्ये येते. आणतो कुठून जांभळ? आता मळ्यात आहे ते पण रोज कुठं जांभळ आणायला जातो. हाय का? मळ्यात झाडे ना. अहो लय गोड जांभळ आहे. मग असं म्हणायचं नाही कधी मी तर साखर वाढत उलशे का आणावत. येऊन घेऊन येत जा ना. खाली पडलेले कसे आणता तुम्हाला सांगा बरं. मग आण ना वरून काढून. मला चढता येतोय वर झाडावर कुठे. जाऊ दे तो या मळ्यात जायला त्याला 2 किलोमीटर मला वेळ नाही. मी आपला बाजारात गेलो ना जांभळं घेऊन येतो. काय जातील 400-500 रुपये माझ्या जांभळाला जातील. म्हणजे बाजारात विकत आणता. पण असं नाही म्हणायचे आपल्या मित्राच्या खिशात 4 पैसे जावा. कोणाला तरी तोडायला सांग घेऊन ये. श्याम्या लई चाप्टर आहे रे तू. जांभळं तर मला द्यायचे पण माझ्याकडून पैसे घ्यायचे. अरे खाली सडा होत असन तो. पैसे मला नाही हो. कोणाला चढायला त्याला पैसे द्यावे लागतील की नाही? कोणाचं बळत चढून सांगा बरं आपल्याकडे. ते बी आहे म्हणायला. मग लेकरं बी गावातले जवळ जांभळं खात चालले. ते कदमाचं पोरग एक आहे ते जवळ जांभळं खात चालत पण कधी जांभळं देत नाही. तू हार्या हा हार्या तर तुम्हाला सांगतो माझ्या पार होळीच झाड पोरं सांगायचं सारखं. अशोकराव भोंगळचे तिथं बी एक जांभळ आहे बरं का. पण अशोकराव नाही द्यायचे. नाही ते नाही. मी काय म्हणतोय तू जाल्याला सांगतो का? झालेलं म्हणतो ना राव. झाल्या होईन तयार. हा त्याला म्हणलं 500 देतो म्हणलं ते लगेच जाईन. मी जातो सोबत त्याच्या. 200 रुपये जांभळा करता 500 रुपये घालायला लावता का मला? आता तुम्हाला सांगा तो तो झाडावर चढायसाठी पैसे नाही घ्यायचा. पण ते म्हणतो नाईट मारल्याशिवाय मी चढायचं नाही. माझं होईन त्याला संध्याकाळी सोय लागेल. एक काम करते राय जांभळे तुला 4 देतो मी 400-500 रुपये. पण 2-3 किलो जांभळं पाहिजे मला. निदान महिनाभर तरी गेले पाहिजे. 4 किलो जांभळं आणि तुम्ही टेन्शनच घेऊ नका. मी लगेच जातो तयार करतो. चल येऊ का? हा ये. काय ऍडव्हान्स वगैरे? अरे देतो ना आले. बरोबर. हॅलो हा आलो केला ना शिरा तो. अरे तो शिऱ्यामुळे शुगर वाढायला लागली. अरे श्याम्या डेपुटी पैसे देते का? एवढं वर चढायचं कुचक झाडे. अरे जांभळा झाड कुचकच असतं. तू टेन्शन न घेऊ. 500 रुपये ठरवून घेतले. 500 रुपये आणि किती द्यायचे? 1 किलो जांभळ. त्यांना म्हणतो हो लय भारी जांभळ आहे. तुमच्या शुगरला किती पैसे लागतील दवाखान्यात? चालतंय मग 500 रुपये आपण घ्यायचे मजा करून. प्रॉपर्टीला मानल्यावर मला काय करायची? माय काढून द्यायचं काम. हा चल हळू चढ रे. चढतोय बाबा. हा बरोबर मला सापडून आणतो वर चढायला. अरे मला चढता येत नाही म्हणून तुला. आपण कुठं फुकट चढतोय? याड आहे का तू? रात्रीची सोय झाली आपली. चालू चांगले मोठे पाहून काढ बर का. हा तू काळजी नको करू. अरे चढ हळू. काय झालं?
हातले दुखतोय काय पण त्याला बघ ना अरे झटक त्याला थोडं चोळेव ना त्याला गपनाले दुखतोय आयो. ए यार काय नाही होत त्याला, जाऊ दे चोळू तुला थोड्या वेळ. चल हा डेपुटी आणले का? हा मग एवढं मात्र खरंय, तुम्हाला काम सांगितलं लयच आणले रे. मग आता तुम्ही म्हणले 2-3 किलो सगळे वर्ष शेंड्यावर जाऊन आणलेत हा का? मोठे मोठे पाहून पहा ना तुम्ही. मस्त गोड्या आता कवर जांभळ का आता द्या झाले काढले का? मग झालं भारी आणले रे. पैसे येतो द्या. नको नको तुम्ही खा, पैसे द्या ना. अरे हा मेन काम राहिलं पैशाचं. नंतर खातो भाऊ साखर नंतर. आता तुम्ही माय पैसे नाही दिले साखर वाढायची. नाही हो द्या ना वरचीच. वरचे काय 200 रुपये झाले तुम्हाला. डेपुटी 500 ठरलं होतं राव आपलं. अरे आता मित्राकडून 500 घ्यायचे का? मायाकडून नाही हो, मला काय करायचे त्यालाच द्यायचे. अरे तुम्ही राव खरंच लयच यावर की तुम्ही एखाद्या बाहेरला माया कोणाच्या बाहेर मटणं चटणं किती का खाता? हा झालं धर बाबा. खरं येतं. जा आता जा घरी जेवा जा पळा. सकाळपासून गेले असते जा. चल ना आता कवर बसू तिथे. हा चल. येऊ का डेपुटी? या जा आता जा पैसे घेतले तर पळा. एखाद दोन पारे तुला आणि इकडे बसायला. घरात नाही यायचं. अरे कशाला वाट वाट करते राव तू बी. काय या माणसाचं असतं काय माहिती. बसा. पाणी आण प्यायला मला. नुसती कीर 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 नुसती माणसाची सुरूच होती. तोंड तर बघितलं का नुसतं मोग्यागत झाले. काय झाले काय माहिती विचारते जाता. नको तन तन करू. ह्या हाताला काय झाले? हा काय नाही थोडं लय दुखायला लागलेलं. शिरबीर आखाडली का काय कळना मला. कस काय? काय माहित. पुढे तर पिऊन पडला आजचा त्यामुळेच हे कुटाणा झालेलं आहे. सुट्टीच्या दिवशी घरात नाही बसू वाटत बायकोपाशी. नुसतं बोंबलत हिंडायचं गावभर. तुला दरवेळेस प्यायचंच आठवतं का रे पारे? आज प्यालेलं का? वास येतोय का? घ्या. हा नाही पिले मग कुठं उद्योग करून आले हे? कुठं नाही असंच झालंय ते. बघू बघू. हा हा अरे देवा अहो हे तर मरणाचं सुजाय लागलाय हात. हा हा लय दुखतोय. कुठे गेलता ते तर सांगा आधी. काय नाही गेलतो तिकडे जांभळीच्या झाडाखाली जांभळ काढायला. कुणासाठी जांभळ काढली? कुठे जांभळ बघू आणली का? देखी नाही खाल्ली तिकडेच. कुठं खाल्ली? तिकडं. अहो जांभळीच्या झाडावर कशाला पण चढाय गेलता तुम्ही? तुम्हाला कुणी सांगितलं जांभळी झाडावर चढाय? कोणीच काढ सांगितलं माझी ते श्याम याने सांगितलं होतं जांभळ काढ म्हणून. काय? हा. कशासाठी? खायासाठी. अहो मग त्यांना म्हणायचं ना तुम्ही चढा. तुम्हाला का चढायला सांगितलं त्यांनी? बरं जांभळाच्या झाडावर चढला ती चढला जांभळ बी काढली. मुठभर बायकोसाठी ना आणू वाटली. हा आला ते आला ना अजून हात मोडून आलाय. जायचं ना तिथंच मग दवाखान्यात घेऊन. कुणी? श्याम भाऊजी ना कोणी आला घरी रड खरच. आता त्या खर्च कोण करणार? राहू दे तसंच. काय राहू दे? अहो मोडला तर कामधंद्याचं वांदा होईल ना. कुठनं भाकर तुकडा खायचा तुम्ही नाही कामाला गेला तर. ते काय नाही चला माया बरोबर. मी बरोबर त्या श्याम भाऊजीच्या आज जिरवते. म्हणजे जांभळं काढून घ्या त्यात आणि हे ना उठा लवकर उठा आणि श्याम भाऊजीच्या घरी चाला. मीठ आणायला पाहिजे थोडस आणखी भर लागले असते. अगं बाया 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 बघितलं का कुणासाठी जांभळं तोडून आणल्यात? तरीच म्हणलं एवढं जांभळं कशी काय करायला लागला? हा अहो 4 आमच्या घरी बी द्यायची माझ्यासाठी. राहू द्या आता ते खावा तुम्हीच. ए बाई एवढी काय बडबड करते? शामरावने आणले ते नस का? तुझ्या नवऱ्याने आणले अशी एवढी बडबड चालली? माझ्याच नवऱ्याने आणल्यात. झाडावर मा नवरा चढला होता आणि पडलाय बघा हाताला सुजलाय मरणाचं. सुजलाय मग कस काय पडले हो? याने चिडलं होतं मला झाडावर. खुशाल सांगितलं नाही मला सुगंधाला आणायची म्हणून जांभळ खिशात आणले होते काय. हाय का लाज हाय का थोडी तरी? लागलंय त्याचं बघू नका. सुगंधाला पाहिजे का कुणाला पाहिजे ते बघत बसा. ती खर्च करा. आता कशाचा हात मोडलाय? आता ती पैसे द्या दवाखान्याला न्यायचंय. ए बाई मी कशाला खर्च करू? 10 रुपये जांभळ आणलं काय? मी 1000 रुपये खर्च करू काय? नि घरी खायला गोड कुठं कुठं इथं खात मी बसला सांगितलं की. का तुझ्या नवऱ्याला झाडावर चढ माझ्यासाठी म्हणून? ओ शामराव तुम्ही बोला.
का खाऊ राहिले घ्या इकडे जांभळ तुमच्या जांभळावरून चाललं ते. नाही पण काय झालं काय? झालं काय म्हणजे माझ्या नवऱ्याचा हात मोडलाय हा मरणाचा सुजलाय पाणी सुद्धा प्यायला येणार ह्या हाताने पाणी प्यायला लागल्यात आणि उद्या काम धंदा बंद झाला आम्ही खायचं काय का भीक मागू आता हा तुमच्या 4 जांभळांसाठी माझ्या नवऱ्याला वर चढवलं हात मोडला की आता. अहो पण मी थोडीच म्हटलं हात मोडून घे म्हणून. तो आणि पडला मी काय झाडावर. म्हटले नव्हते बाई झाडावर चढ म्हणून. मी फक्त यांना म्हटलं जांभळ खा वाटायचं ते डायरेक्ट घेऊन आले. असं कसं? मग एवढी हौस होती तर चढायचं होतं स्वतः जांभळाच्या झाडावर. ही म्हणली होती ना जांभळा आवडते आणा म्हणून. अहो पण मी असं म्हटलं होते का त्यांना चढवा झाडावर त्यांना हसवा खाली पाडा त्यांचे हातपाय मोडा. हा ह्याला तर म्हणलो. दिसताना आम्हाला गडीच पाहिजे. गडीच पाहिजे म्हणजे हा. काय बाई तुझ्या नवऱ्याला मी आमंत्रण दिलं काय माझ्यासाठी झाडावर चढ म्हणून. हा मग? माहिती होतं का तुम्हाला मला जांभळ लागताय. आमंत्रण नव्हतं अरे दिलं, पण वरंगणी करून पैसे द्या आता आम्हाला. निघा तिकडं. तो किती गोडीत बोलतय जसं काय की एखादा सोयरीक करायला आले दंडकावून मागा पैसे दे म्हणून. हा तू बोल ना. ए, तू बोल ना. पैसे दिले ना तुला? कधी जांभळ पाडायचे पैसे नाही दिले का तुला? ओय, किती दिले नाही किती दिले दिले किती बघ बरं खिशात. बघा ही 500 हा मग? 500 काय व्हायचंय हात मोडलाय आता 15 दिवस काम करायला यायचं नाही गळ्यात कोण त्याला प्लास्टर बिस्टर करणार ए बाई करायचा. हे काय गाडी बिडीने ठोकलं काय त्याला 5-50 हजार रुपये द्यायला नाही भेटत पैसे जाय. नाही भेटत मला ते माहिती नाही शामराव पैसे द्या मानवरा तुम्ही नेलं होतं मला पैसे पाहिजेत ह्या 500 रुपयात काय होत नाही द्या पैसे पटकन. श्यामेने नेलं श्यामे दे पैसे आम्हाला बाकी माहित नाही. हे पैसे मी नाही दिले मग कोण दिलेत डेपुटीने दिले पैसे. डिपुटीनं. हा त्यांची शुगर वाढली होती ना म्हणून ते म्हणले जांभळा आणा मग आम्ही जांभळा दोघं गेलो तो झाडावर चढला आणि तो पाडला डेपुटीने 500 रुपये दिले. चला उठा आता डिपुटीकडेच बघते हा, चला नाही, याला बी घे श्याम्याला मला चला माहित नाही उद्या बाकीचं. तुम्ही हा. पलटी मारल्यावर त्यांनी पलटी मारल्यावर मी काय मग? करायचं माझ्या नवऱ्याचा हात याला मोडून. जा, नाही, तू बी नाही, चल ना. नाही, तुम्ही बी चला का अय्यो. खाताना कुठं कुठं वाटलं निघा भांडायला तिकडं. लागलोय. मला नाही यायचं जाते चला. मी काय आमंत्रण दिलं का हिला तुम्हाला. घे, हिला घे, हिने बी ओ खाल्लं. शामराव निघा हो. हा ते आहे का नुसतं आयतं खायला जा तिकडं लोकांनी तू. आणून दिलेलं. निघ बाई. हा निघ बाई हा तुझ्या नवऱ्याला काय म्हणजे घर हो जा ना तुम्ही तुम्ही. येताय का नाही चला डेपुटी, ओ डेपुटी बसा इथं बसा ओ डेपुटी या ना बाहेर. काय रे चला ना. काय डेपुटी झालं चला माझ्या नवऱ्याला घेऊन दवाखान्यात चला. नवऱ्याला घेऊन दवाखान्यात त्याला हा माझा काय संबंध दवाखान्यात काय झालं त्याला? काय संबंध म्हणजे त्यांचा हात मोडलाय. अरे मग हात मोडला मग काय मी त्याला दवाखान्यात नेऊ काय तुम्ही तिकडे जा ना दवाखान्यात घेऊन. तुमच्या जांभळामुळे माझ्या नवऱ्याचा हात मोडलाय तुमची शुगर वाढत होती म्हणून जांभळा आणायला लावलं माझ्या नवऱ्याला हा आणि आता हात मोडलाय तर लगेच पलटी मारता का. अहो जांभळ देऊन मला तसंच गेला आणि मी त्याला कवा जांभळ सांगितले ह्या शामरावला जांभळ सांगितले होते मी कवा सांगितलं त्याला जांभळ. हो पण ते जांभळा ते पळडा झाडून तेव्हाच मोडा होता हात त्याचा तो गपच बसता नव्हता काही. अरे तुम्ही मायापासून मला जांभळ देऊन आता इथून चांगले गेले तुम्हाला गांधी एक फापड दिली 500ची मी या. हा पैसे दे. ही 500 का हा. ह्या 500 येते का आता माझ्या नवऱ्याला मरणाचं लागले त्याचं कोण निस्तरणार हा तुमच्या जांभळाच्या तुम्ही तर गप्पच बसा. तुम्हाला सांगितलं होतं तर माझ्या नवऱ्याला कशाला सांगितलं आणि आता पलटी मारताय व्हय. मला काय माहिती नाही ती मला पैसे द्या तुम्ही माझ्या नवऱ्याच्या इलाजाला. ए दळभाद्री आहे अरे तुम्ही मागाशी माझ्याकडून नीट गेले ना राव जांभळ देऊन मला हसत आणि आता ह्यो हात मोडलेला आता कसा घेऊन आला माझ्याकडे तू. अहो, हात तू धरूनच बसलेला होता इथं बोलला कुठे तो काही मोबाईलच होता पण आम्हाला वाटलं काही नाही उलसं का असं ते घरी गेला तर ते उचला ना हात त्याचा. हात उचला ना त्यो मोका झालता मग तुम्हाला सांगायचं ना मला तर फार जांभळ बिंबळा खाऊन इथून 500 रुपये घेऊन गेले आणि आता का हात मोडून माझ्याकडे घेऊन आले का. हे बघा त्यांना रोपाताई तांब्या सुद्धा उचला याय नाही. हे बघा रोपाताई मी त्याला सांगितलेच नव्हते जांभळ ह्याला सांगितले होते जांभळ याचा माझा व्यवहार झाला याचा माझा काही संबंध नाही. अहो सांगायचं तर चांगलं तरी माणसाला सांगायचं ही पनवतीच आहे असला. अय रुपये असा टोला आणि ना तुला हा मलाच खाना ज्याचं करावं भलं ती म्हणतं माझंच खरं एवढं फाताला लागलंय तरी बायकोला हाणायचं जोर आहे. बसा शांत जरा. तुला सांगतोय हे दोन्ही तोफा आहेत ना माझ्यातून घेऊन जा नाही तर मी आहे ना माही तो बोलिंग घरातली आणि तुमच्यावर घाली ना ती आता पलीकडे बसलेली नाही कुणाला तर बी आणा. घाबरत नाही मी ही रूपा कुणालाच घाबरत नाही. माझ्या नवऱ्यावर आलंय सगळं हा माझ्या नवऱ्याचं कटकन जीव गेला असता तिथं तर हा कुणी काय करायचं होतं. बरं झालं हात मोडलाय तेवढं ती मला काय माहिती नाही. त्या हाताचे पैसे भरून द्यायचे ते प्लॅस्टर बिस्टर सगळं करून द्यायचं चला दवाखान्यात मला काही सांगायचं नाही. रुपाताई तुमचं तुम्ही बघा. मी तुम्हाला हात जोडतो बुटावा मी त्याला सांगितलंच नाही कमून मायर तुम्ही कातावताय दरबारला मायर कमून लांजे हे करताय राव तुम्ही. मग तुम्ही सांगितलं अरे नाही. दादा तू म्हणला मी जांभळा आणतो जाल्याला पैसे देतो म्हणून मी म्हणलो का तुला जाल्याच नाव तरी घेतलंय का मी. बरं, तुम्ही पैसे दिले मला बरोबर आहे की हा. नाही मी कोणाला दिले पैसे तुमच्या समोर मी घेतला अरे रुपया. तू कोणला दे त्या जांभळी खाली पोर मला नको सांगू दे त्याला उचल तू घेऊन जा मा बी नको वाढू. शित्रापिवर तापाय लागलेत तुम्ही आमच्यावर तापू नका. किती जरी नाटक केली ना तरी माझ्या नवऱ्याची सोय लावायची मला काय सांगू नका तुम्ही.
तुम्ही ती नाटक मग बंद करा. रुपये मा काही दोष नाही. जांभळे मी फुकट दिले. हा. जांभळाचा रुपया घेतलेला नाही. याला फक्त काढ्यासाठी नेलं होतं. जेवढे दिले यांच्याकडून तेवढे त्याच्या हाता हवाले केलेत. महा काही संबंध नाही. जांभळे यांना लागत होते, यांनाच आणून दिले. हे बघ हे 500 रुपये घे आणि त्याला दवाखान्यात दे आणि त्याचा हात नीट कर. जर माझ्याकडे टाक देऊ पैसे. मा काही संबंध आहे? 500 काहीच होत नाही. माझ्या नवऱ्याचा हात मोडलाय. 15-20 दिवस माझ्या नवरा कामाला जात नाही. कुठं आम्ही खायचं प्यायचं आणि कुठं कामाला जाणार आहेत? 15 दिवसाची रोजंदारी, महिन्याभराचं राशन आणि माझ्या नवऱ्याचा सगळा दवाखाना करून द्यायचा तर ठीक. नाही तर मी हित हालत नसते. कोणाला आणायचं त्याला आणा. आमदार आणा, खासदार आणा, नाही तर अख्खं गाव आणा. तुला कोणी सांगितलं तरी जांभळाचा विषय काढायला? लय जांभळा शुगर कमी होती. आता माझी साखर खऱ्या अर्थाने वाढली. नालाय का तुला आकलीचा पत्त्या पाहिजे? BP वाढू हा? तुमचं. काय बीपी नका वाढू. मारायला लागले तुम्ही माणसाला मला. कसं चालल्यात नाटक? मी तुला हाणतो, तू रडल्यासारखं कर. ते करू नका. तुम्ही किती जरी नाटक केली ना, पैसे द्यायचे. माझ्या नवऱ्यात सगळा खर्च करायचा आणि राशन पाण्याचा सगळ्याचा. रोपाताई तुम्ही घरी जा. याचा मी हात नीट करून आणतो. जा तुम्ही घरी. तुम्ही जा घरी. जा घरी. जा तुम्ही जा ना घरी. काय गॅरंटी की तुम्ही हात सांग ना भाऊ. घरी जायला लाव. गॅरंटी नाही. हा ठीक काय आहे. गॅरंटी नाही? काय गॅरंटी नाही? ओ हाताची डेपुटी, मन नाही. तुम्ही माझ्या नवऱ्याला कसं काय हाणता माझ्या समोर? हा, एक तर हात मोडलाय, वरनं कचाकच हाणताय बाई. हा मग मी गेलो माझ्या नवऱ्याला कुत्र्याने हाणलो. काय बरं, गॅरंटी? चला जालू भाऊ. चला चला नीट नीट. चला जालू भाऊ. चला चला जालू भाऊ. चला चला जालू भाऊ. चला चला जालू भाऊ. चला चला जालू भाऊ. चला. रुपा, ए रुपा, तर कोण आलं बाय? का नेलं का चालू भाऊजींना दवाखान्यामध्ये? हा आताच डेपुटीने नेले. डेपुटी नेलं त्यांनी का बरं घेऊन दवाखान्यात नेलं? मग तुमच्याकडनं डायरेक्ट मी डेपुटीच्या घरी गेली हा. आणि डेपुटीला डायरेक्ट म्हणलं तुमच्या जांभळाच्या पायात माझा नवरा पडलाय आणि हात मोडलाय, निस्तरून द्या म्हणून. अगं रुपये, तुला माहिती नाही डेपुटी किती भला माणूस आहे. ते असे काही उद्योग घालतील का? ते सांगतील का झाडावर चढ, खाली आपट, हातपाय मोडून घे, आणि तू त्यांना दवाखान्यात न्यायला लावून त्यांचीच जाऊन भांडली. शोभतं का तुला ये? अहो सुगंधाताई, मस्त मला पस्तावा होतोय आता. पस्तावा झालाच पाहिजे. वरतून तू 500 रुपये बी घेऊन येईल तुझा नवरा त्यांच्याकडून. अहो घेतलं की मला मान्य आहे की, पण मी काय सांगते ते तर ऐका. काय? मला मान्य आहे, मी त्यांना लय बोलली, त्यांना दवाखान्यात घेऊन जायला लावली, पण काय करू मी तरी? माझ्याकडे 1 रुपया नाही अहो घरामध्ये. हा, त्या माणसाचा हात मोडलाय. आता 15 दिवस काम करणार नाही घरामध्ये. कुठनं आण पाणी आणायचं? आता 15 दिवस सगळं मला भागवावं लागणार आहे. मग तुम्ही सांगा मी कुठनं न्यायचं होतं दवाखान्यामध्ये? हा, मला मस्त वाटतंय की नाही भांडावं, नाही त्यांना काय बोलावं, पण काय करता मग? आणि त्यांच्याकडे हाय पैसा. हा, आणि तसं बी ना माझ्या नवऱ्यावरती डेपुटीचा लय जीव आहे. त्यांनी बरोबर नेलं दवाखान्यात. आता हाणत्यान, मारत्यान, जरा बोलत्यान, पण ते हात तर नीट करून देत्यान ना. आणि हो का, मी काय बोलले, त्यांना भांडले म्हणजे माझ्या मनात त्यांच्याबद्दल काय नाही, मला लय आदर आहे. आणि मी काय त्यांचे पैसे नाही बुडवणार. माझं एवढं सगळं नील होऊ द्या, माझ्या नवरा कामाला जाऊ द्या, मी स्वतः कामाला जाऊन त्यांचे अख्खे पैसे फायना. जेवढा पण दवाखान्याचा 15,000 खर्च येऊ द्या ना, तर 20,000 येऊ द्या. एवढी हाय मी इमानदार. वाचा वाचा फक्त तोंडाने बोलती. त्यांचे उपकार आहेत मला माहिती. बरं बाई, ते आले का त्यांची माफी मागून घेईन, त्यांना तसं बोल. आणि काळजी घे नवऱ्याची. आता जाऊ का मी? हा ठीक तेच आहे. विचारायला आले होते, म्हटलं नेलं का नाही नाही नाही, दवाखान्यात? तुम्ही नका काळजी करू. मी त्यांची माफी पण मागणार आहे. माझ्याकडे पैसे आल्यावर त्यांचं सगळं कर्ज पण फेडणार आहे. बरं, जाऊ का मी? हा ठीक आहे. बैलेंस पुरेसा नाही, कृपया त्वरित रिचार्ज करा. संपला बाबा. यू डू नॉट हॅव अ वॅलिड रिचार्ज. काय बॅलन्स नाही, पुरतच नाही. किती वेळा टाकला का? आता टाकला. हे श्यामा जालू, अरे गर्लफ्रेंड संग बोलता का काय? काय म्हाताऱ्याची आवाज येत होता मला. म्हाताऱ्याची चेष्टा पटकन आपण करतो. आलो का? ए श्यामा, अरे ती बॅलन्स नाही म्हणती ती बाया काहीतरी याच्यातला. तुम्ही कुठं चालले आता? फाट्यावर. मग एक काम करता का माझं? अरे मला बॅलन्स टाका कडे. त्या पोरी संग बोलावं लागत, पोरा संग बोलावं लागत, आणि बॅलन्स नाही म्हणलं करमत नाही रे. कितीचा मारायचा? 300चा. हा, 1 महिन्यात चालत ना ते. 1 महिना नसतो त्यो. मग 28 दिवस 21 दिवस असं येतो. तुम्हाला नेट लागत का जास्त? नाही, मी नुसता फोन करतो बोलली अकरांना, 2 पोरीला, मग नाही तर जाऊ दे मग. पोराला जाय जावयाला. 299 मारू दे. 28 दिवस येतो त्यो. हा चालते, तेवढा मारा बर का. बर 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 बर. काय तो फोन असला ना म्हणजे करमात येळ जातो, पोरीशी बोलणं होतं, ख्याली खुशाली कळत. अरे पोरी बाई, माया पोरी आकी काय चल लंगरी येते, लंगरी भंगरी येते. काय नाही लागत त्याच्यात. नगिलाचे भाऊ तू. येऊ का मग? हा. 5-50 दे ना वर खर्चायला काही.
आता फाटीवर गेलो चहा पाणी भजे आज पैसे नाही 300 होते तेवढे दिले पुढच्या टायमाला दे बर 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 चला येऊ का ना याला तर पैसे किती मागायची. झाले हा? काही म्हण फुकटच्या पैशाची जी मजा आहे नाश्ता करणार ते नाही हा गावाचा हा, नाश्ता करायला मजा आली बरं कशी आम्ही पण येड्या सांगायचं काय कोणाला अण्णाला नाश्ता केलाय त्याचे पैसे आणले रिचार्ज मारला का आपण अण्णाला जाऊ दे ना जाऊ दे ना म्हणजे कशाला टेन्शन घेतो तू हे वरीच्या संपलेला आहे ते वरीच्या संपलेला आहे दाबीत बसन बटन आणि जरी विचारलो ना श्यामराव आहे ना सांगायला तू काय टेन्शन घेतो चल. तू सांग भो नाही तर आपण अण्णाला डच करतो हा ना हा. हॅलो कोण बोलत आहे मी तुमचा जो मोबाईल आहे ना त्या कंपनीतून बोलतोय मी तर तुमचा जो आहे ना रिचार्ज संपलेला आहे तर तुम्ही आहे ना 1 तासाच्या आतमध्ये रिचार्ज करून घ्या कंपनीचे आहे का तुम्ही फोनच्या कंपनीचे साहेब आहेत काय हो 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 अहो साहेब ते आमचं श्यामन चालू आहे ना 1 तासापूर्वी त्यांच्याकडे पैसे दिले त्यांनी चार्जिंग केलं पण असन टाकलं असन ते बॅलन्स म्हणजे तुम्ही रिचार्ज करायला सांगितलंय का कोणाला हा एक तास झाला तेव्हा पैसे दिले पोरांक ते फाट्यावर गेले ना मग त्याला म्हणलं फाट्यावर गेल्यावर मारा तेवढा बॅलन्स बर 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 झाला असं ना 1 तास झाला जाऊन पोरण त्यांनी पैसे टाकलेत झाला असं तुम्ही पगार चौकशी करा बा मी तर गा नाही राहत अजिबात संपायच्या आधी 1 दिवस टाकतो उलट ऐका ना माझा ऐका ना तुम्ही हा एक मिनिट थांबा मी आहे ना आमच्या सिस्टीमला चेक करून पाहतो आणि तुम्हाला सांगतो हो 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 हां हॅलो हां तुम्ही प्रतीक्षा केल्याबद्दल धन्यवाद तुमचा रिचार्ज एक 15-20 मिनिटापूर्वी झाला आहे 299 रुपयाचा परंतु तो आहे ना की कापून घेतला आहे तो तुम्हाला आता पुन्हा रिचार्ज करावा लागेल हो साहेब काय पुढं काय बोलत आता 1 तासापूर्वी टाकलेले पैसे कसे काय उडाले नाही 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 तुम्ही रिचार्ज केला आहे परंतु तुमचा रिचार्ज कापून घेतलाय कारण तुम्ही काय ते म्हणजे ते हे करता ना तुम्ही गाणे वगैरे पाहता वगैरे काही डाउनलोड वगैरे करता त्याचे जे चार्जेस आहेत ना तर तुमचं अकाउंट मायनसमध्ये गेलं होतं तुम्ही रिचार्ज बरोबर ते कंपनीने कापून घेतलेलं आहे अरे साहेब तुम्ही ऐकून नाही घेणार शेतकरी माणूस म्हातारा माणूस काय कोणचं काय ऐकतो 1 तासात पैसे उडाले असं असतं का नीट चौकशी करा भाऊ कंपनीवाले तुम्ही कसं काय उडून जाईन बॅलन्स 1 तासात नाही 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 मी आत्ताच सिस्टीमला चेक केलं ना हो तुम्हाला रिचार्ज लगेच 1 तासाच्या आत करावं लागेल नाहीतर तुमचा हा जो नंबर आहे ना हा बंद होईल तुम्हाला येणारे कॉल तेही बंद होतील आणि तुम्हालाही कॉल करता येणार नाही आणि हा तुमचा जो नंबर आहे हा दुसरा कोणाला जाईल म्हणजे तुमचा संपर्कच संपेल सगळ्यांशी नाही साहेब हे चुकत आहे काहीतरी अरे अशी कशी कंपनी आता टाकला 1 तासात उडाला म्हणता फोन धन्यवाद तुमचा दिवस शुभ जाओ हॅलो 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 अरे त्याले काय कळालं मग या कंपनीचं श्याम्या तू आजी पहिली कामाला होती का काय कंपनी आम्हाला कशाला जायला पाहिजे मग आता आपल्याला फोन येत नाहीत का बी कॉल सेंटर प्रयत्न केला बोलायचा आपला दिवस शुभ जाऊ आता म्हातारा म्हणत दिवस शुभ कशाचा पैसे गेले लय थुन करीत होता हो तुला सांगतो मजाच वेगळी माझी म्हणजे नाटक नाही करायचं अण्णा मी म्हणलं फोनवर लागलेला असतो तुम्ही रिचार्ज मारून किती वेळ झालाय नाही ना आला राव बॅलन्स ते साहेब म्हणतो काय कट झाला काय अण्णा रिचार्ज मारलाय आम्ही मग? 299 रिचार्ज मारलाय त्याला बोलून घेतलं ती नव्हता तर म्हटलं भाऊ आमच्या अण्णाचं काम आहे भाऊ फोन बंद होईल अरे पण तो मला काय म्हणतो माहिती का तास झाला तुमचं काहीतरी ऍक्टिव्ह झालं ते झालं बॅलन्स गेला अरे मी 300 रुपयाचं कार्ड टाकलं ना पोरा संघ पोरी संघ भामी सगळी एकमेकाशी महिना बोलवतो राव हा होय हो अण्णा आमच्या संशय घेऊ बरं का तुम्ही मग पण संशय घेतात राव अण्णा मला एक सांगा तुम्ही कंपनीकडून काय कर्ज बिर्ज घेतलं होतं काय अरे जालू मी कवा कर्ज नाही घेत भाऊ कवाच नाही 10 रुपये नाही कोणाचं उलट 300 रुपयाचा बॅलन्स मारितो महिनाभर सगळे बोलवतो एकमेका संघ काय झालं आज तेच कळणार राव बरं झालं म्हणजे आईला आपलं मी एवढं तंगड्या तांडत गेलो आणि तुम्ही म्हणता रिचार्ज नाही केला ए श्याम्या तुला म्हणत होतो या अण्णा असेच आहेत आपल्यावर विश्वास नाही ना मग कशाला पैसे द्यायचे आमच्याकडे तुम्ही
अरे बोला काय बाई तू ते काय म्हणलं ते कंपनीवर काय ते म्हणतो तासापूर्वी तुम्ही बॅलन्स टाकला एक तासापूर्वी पण तू गेला. बॅलन्स टाकला म्हणलं ना म्हणजे आपण नाही सुटलो भाऊ सुटलो त्याच्यातून भाऊ. म्हणजे तुम्ही म्हणले असते परत टाकलाच नाही मग? आम्ही रिचार्ज टाकला तुमचा 290चा आणि ते काय म्हणतात मग आता कापून घेतला हा ना कापला बरं मी काही गाणे पाहत नाही काही पाहत नाही काय झालं काहीतरी download झालं असेल. कंपन्या काहीतरी घोळ करायला लागल्या. नाही. अण्णा अँड्रॉइड फोन आहे तुमच्याकडून चुकून बटन दाबण्यात गेला असं हा. काहीतरी डाउनलोड काय झालं भानगड ऍक्टिव्हेट काय झालं अडाणी आपण माणसाला. नाही सुटलो भाऊ आपला रिचार्ज झाला आपण त्याला ही खात्री पटली आपला विषय नाही चल बरं काय अडाणी माणसाला बनी त्यात का काय रे कंपनीवाले ना काय सांगता येत नाही अण्णा घेतलं होतं काय अरे काय चल ना जाऊ दे ना आपल्याला काय करतं ते गाणं ते लाव काही नाही चल आपलं. अरे काय कळा ना बुवा काय करावं गड्या काय कळा ना बुवा पण तरी आणि फोनच लावून पाहतो गड्या वेळ लागा ना काय आज ना या टायमाला पुरेसा नाही कृपया त्वरित रिचार्ज करा काय कळा ना बुवा रिचार्जच म्हणतंय मला वाटत आहे ना पोरीकच जातो सुगात दाखव याचा मेळ लावा लागेल राव काहीतरी गडबड 300 रुपयाला फटका बसायचा. सुगंधा काय हे पेरू झालं पेरू का यायची हा बरं बरं पेरू आलो सांग ना हा हा काय ए सुगंधा काय अण्णा? ते मोबाईलचं पग रे काय भाऊ ते बसा बसा पहिले बसा तुम्ही. हे काय लय ताप झालाय भाऊ काय झालं त्याला फोनला? पैसे टाकले होते ते म्हणते परत बॅलन्स गेला म्हणते भाऊ. तुम्ही रिचार्ज केला होता का हा फोनला? ना जाल्याने आम्ही फाट्यावर गेले ना हा त्यांच्याकडे पैसे दिले आणि तासाभराने ते परत बोलत आहे का तुमचं चार्जिंग संपलं आणि पैसे भरा मला काय कळलं ना भाऊ, डोकं कितीचा मारला होता असा 300 रुपयाला 300चा हा म्हणजे तुम्ही तो हा महिन्याचा 1 महिन्याचा हा ते अनलिमिटेड असतो तो हो किती काय बोलतात काय आम्ही ते पोर सगळे कवर आहे महिनाभर चालवतो आणि या टायमाला तासाभरानेच म्हणायला लागलो तो कोणाचा बॅलन्स तरी फोन आला वाटतं परत आला का हा हा बरं बघ बरं कोणी हेलो हेलो आपने अभी तक रिचार्ज नहीं किया है आपने अगर रिचार्ज नहीं यो साहेब हे म्हणतो रिचार्जचा बघ बरं तू बोल बरं त्या संग मला तर काय कळा ते हिंदी बोलत आहे मला ओळखन का ते हिंदी बोलत आहे तू हिंदी बोल हेलो हेलो आप कौन बात कर रही हैं मैं उनकी बेटी बात कर रही हूँ आप कौन बात कर रहे हैं हाँ मैं कंपनी से बात कर रहा हूँ मैम कॉल सेंटर से बोलिए। तो इनका जो रिचार्ज है वो खत्म हो गया है तो उनको कहिए कि त्वरित रिचार्ज करें अन्यथा आपका फोन बंद हो जाएगा सर पर उन्होंने सुबह रिचार्ज किया था पता नहीं वो कैसे गायब हो गया नहीं गायब नहीं हुआ है उनका रिचार्ज हुआ था 299 रुपए का उन्होंने रिचार्ज किया था लेकिन कुछ उनके सिस्टम जो है वो उन्होंने कुछ अपलोडिंग वगैरह किया होगा तो इसकी वजह से उसका बैलेंस जो तो माइनस में गया था। अरे सर उनको कुछ ऐसा अपलोड डाउनलोड करना आता ही नहीं क्योंकि वो फोन ज्यादा चलाते नहीं, सिर्फ आया हुआ फोन उठाते हैं और किसी को लगा ना हो सेव नंबर होगा तो वो लगाते नहीं तो वो कभी फोन को ज्यादा हाथ भी नहीं लगाते और कैसे वो ऐप भी डाउनलोड करेंगे। सुनिए मैम कैसा होता है कि अगर किसी बच्चे ने हाथ में फोन ले लिया कुछ उसमें कुछ बटन दबा दिए उनके घर में बच्चे ही नहीं सर, ये हो जाता है। उनके घर में बच्चे है ही नहीं। सुनिए मैम आप बात सुनिए यहाँ पे एक कॉल सेंटर में ना हमारे सामने सिस्टम लगा रहता है। ओ साहेब अरे मी काय येत नाही मला मी काही पाहत नाही घरात पोरग नाही म्हातारीन मी पोरांसंग बोलतो लेकरांसंग दुसरं काही पाहत नाही कवा तरी त्या युट्यूब का काय म्हणते तिथं गवळणी नाही तर अभंग पाहतो दुसरं काही पाहत नाही साहेब कस काय राव कोणतं काही म्हणतात राव कुछ तो गलत फहमी हुई है आपको कुछ तो आपसे कुछ हुआ है जब ते हिंदीच बोला ते तूच बोल भाऊ माइनस में गया है बाकी कुछ नहीं है बाकी आप अभी अपना रिचार्ज करें तो आपका फोन चालू हो जाएगा कोई दिक्कत नहीं है। ओ साहेब ते मागच्या होती बाई बोलत होती आता तुम्ही बोलाता साहेब बोलाता अरे 300 रुपयाचं टाकलं एक काम कर ओ साहेब 300 रुपयाचं टाकलं ना 150 रुपये ववाळणी त्याला जाऊन दे मरून दे भाऊ 200 रुपयाचं तरी बॅलन्स दे राव। अरे आप क्या बात करें मुझे कुछ समझ में नहीं आ रही है। वो ये बोल रहे हैं कि 200 रुपए आप चाहिए तो कट कर लो और 100 रुपए का नहीं तो 200 रुपए का रिचार्ज डाल दो। समजते क्या नाही वो ए कोण बोलते मध्येच सुनते की नाही रे हो असा काहीतरी वेगळाच आवाज आला। हेलो हेलो हाँ आप बोलिए अभी वो कौन बात कर रहा था कुछ अलग ही आवाज आई मेरी। नहीं आपको नहीं वो अलग चेंबर है ना मला तर काय कळलं साहेब लोकांचं अरे चेंबर में मतलब वो चेंबर केबिन रहता ना केबिन हाँ ओके तो वो बात कर रहे हैं ना तो वो अलग कस्टमर से बात कर रहे हैं मैं आपसे बात कर रहा हूँ। आप सुनिए ना अभी आप त्वरित रिचार्ज कीजिए तो आपका फोन चालू हो जाएगा ठीक है चलो मैं अभी फोन रखता हूँ आपका दिन शुभ जाए
चंपर गाठारी म्हणत होती का काय? कट केला मेल्याने फोन. यायला आता काय करावं सुगंधा तो काहीतरी म्हणत होता तुम्ही काही पाहत असता नाही का दुसरं. अहो कसं असतं माहिती का अण्णा, ते तुमच्याकडनं काही डाउनलोड झालं होतं का? एखादा गेम नाही म्हणा ना किंवा बाबा. एखादा काही. अरे काय झालं लेकरा त्या डेपोटीनी ना युट्यूबवर फक्त युट्यूब ना त्याच्यावर फक्त आबगन गवळणीचं लावून दिलं, दुसरं काहीच नाही. एक काम कर जाऊ दे त्या नानीला विचारा बरं. नानी नाही आता डेपोटी का जातो, डेपोटीने लावून दिलं तर मला ते गवळणीचं ते हा का? विचारतो मी जाऊन. बरं, अरे लय विचारा. ताप झाला रे सकाळपासून डोकं अहो, घालून नका टेन्शन घे एवढं अण्णा. ए श्याम्या, अण्णा कुठं चालले रे ते आता? आईला हे म्हातार काय गप बसत नाही राव. ह्या ना आता ढिपुटीकडे चाललंय वाटतं. आपला रिचार्ज असा संपतोय काय ना आज. कस काय संपन मग अनलिमिटेड ना आपला बी. काय बोलत? अरे आपण काय घाबरतो काय, डेपुटी तर डेपुटी. चल मग. डेपुटी बरोबर गोंडू. हा चल. डेपोटी बसा ना. अरे भांगड वाढली भाऊ याला. काय झालं? अरे हे बॅलन्स वालं काय ते मोबाईल वालं ना बॅलन्स टाकलं तरी ते म्हणते बॅलन्स टाका. ते तो लावून दिल तर काय दिलं ते गवळणीनं अभंगासाठी युट्यूब. हा युट्यूबला लावून दिलं तर. त्यांनी एवढा बॅलन्स उडवतो काय? तुम्ही दिवसभर पाहता का? नाही रे मी कवा अरे संध्याकाळी कवा तरी ते जेवायच्या आधी स्वयंपाक होतो रे एखादं अभंग गवळण ऐकतो राव. आणि ते लगेच तासाभरात म्हणजे 1 तासापूर्वी झालं तर राव सगळं बॅलन्स टाकत होतं गेला. नेटचा बॅलन्स म्हणजे नेटच चालू दाखवत नाही, रेंज कमी दाखवतोय. म्हणजे काय मला काय कळा ना, मग का फोन लागतोय का? फोन नाही लागत ते उलट त्यांचाच फोन येतो बॅलन्स डालून बॅलन्स गया. कधी टाकलं बॅलन्स? अरे 1 तासापूर्वी 1-2 तास झाले असतील त्याला 1.5 तास भाऊ. मग कसं काय कट झालं लगेच? कसं काय नाही cut तेच व्हायला मला पाहिजे? कळतं. मी म्हणलं तुला तरी विचारावं त्या साहेब अरे आला तो कंपनीचा आहे घेऊ हा नाही कंपनीच ना नंबर. वैताग आणलाय रे सकाळपासून भाऊ. आपने अभी रिचार्ज नहीं किया तो आपका सिम डीएक्टिवेट हो जाएगा. हेलो सर. हेलो. हेलो, हाँ मेरी आवाज आ रही है सर आपको? आप कौन बात कर रहे हैं? वो अन्ना का फोन है, मैं उनके गांव का आदमी हूँ, उप सरपंच. अच्छा अच्छा अच्छा. हाँ तो उनको बोलिए कि रिचार्ज करें. उनका रिचार्ज खत्म हो गया है, तो रिचार्ज करें. हाँ. तो ये सिम डीएक्टिवेट हो जाएगा तो फोन बंद हो जाएगा आपका. नहीं सुनिए ना सर, अभी है ना 1-1.5 घंटा हुआ होगा. वो बोल रहे हैं मुझे उन्होंने रिचार्ज किया है और वो बोल रहे हैं कि लेकिन बैलेंस कट गया. बात बंद करो. हाँ सर. हेलो. हेलो हेलो. हाँ मतलब बैलेंस कटा हुआ है उनका. कैसे कट गया बैलेंस? रिचार्ज किया था 299 रुपए का, लेकिन कुछ सिस्टम अपडेट हुआ ना तो वहाँ पे डाउनलोड हुआ होगा, इसलिए उनका ये रिचार्ज कट हो गया. तो अभी आपको नया रिचार्ज करें तो आप आपका तो बात कर सकते हैं किसी से. तो ये अभी सब है ना तुम बहुत ये तकलीफ दे रहे हो. 5-4 बात बंद करो आप. ओ हेलो सर, कौन 5-8 बातें कर रहे हैं? आप कंपनी का काम है आपका, फोन लगाए तो कस्टमर केयर का कस्टमर को सब खुलासा करने का. ऐसा कैसा ऐसा कौन 5-8 बातें कर रहा है? साहेब ऐसा कैसा बोलता रे साहेब. हेलो. आप सुनिए, पैसा डाल दिया है, वो कौन सा कट हुआ है देखो, कट नहीं करना चाहिए पैसा, बट वापिस डाल दो सब पैसा उसमें हमारा. मी तर म्हणलं 100 ओवाळ नाही भाऊ. आप अपना मोबाइल पे रिचार्ज करो और अपनी सुविधाएं अपनाओ और अपने परिजनों से बात कर सकते हो. चलो आपका शुभ दिन जाए. अरे सर, परिजनों के से बात करने के लिए बैलेंस तो चाहिए ना. बूढ़े आदमी को क्या फंसा दे क्या आप? हाँ, उनको पता नहीं चलता. हाँ हेलो, आप रिचार्ज करो पहले, तुरंत रिचार्ज करो आप इसके ऊपर, तो भी आपका फोन चालू होगा. नाही का ना डेपुटी काय झालं 1.5 तासापूर्वी श्यामेन जायला चालले होते ना फाट्यावर, त्यांच्याकडे पैसे दिले राव मी. सर 1 मिनिट वेट करिए. हा ना पैसे दिले श्यामेन जायला टाकलं म्हणले फाट्यावर चालले पैसे दिले श्यामेन जायला घेऊन गेले. टाकला सांगा बैलेंस पण. हेलो सर, जरा चेक करिए रिचार्ज हुआ है क्या इस नंबर पे अभी 1-1.5 घंटा पहले. हाँ, मैंने वो आपके अन्ना जो है उनको सिस्टम को देखते हुए सब बता दिया है कि रिचार्ज हुआ था. हाँ. लेकिन वो कोई डाउनलोड होने की वजह से वो पूरा बैलेंस कट गया है. आपको अभी नया रिचार्ज करना होगा. क्या डाउनलोड हुआ है? क्या कौन सी सुविधा डाउनलोड हुई है बताओ, देख के बताओ. ये देखो, हमको यहाँ पे सिर्फ अपना रिचार्ज का तफसील दिखता है. तो क्या डाउनलोड हुआ, क्या हुआ, वो आपकी तरफ दिखेगा. तो हमारे यहाँ सिस्टम फिर कितना खर्चा हुआ इतना ही दिखता है और आपने हमारा पैसा ले लिया कंपनी ने. अभी तुमने डाउनलोड किए क्या?
हाँ तो हाँ वो लावनी वगैरह कुछ सुनते हैं वो। लावनी डाउनलोड नहीं, लावनी, अरे वो यूट्यूब पे अरे सुनते हैं, म्हातारा वो माणूस डाउनलोड है राव। करने क्या? अरे यूट्यूब पे डाउनलोड किया तो भी थोड़ा बैलेंस कटता है। ये देखिए आप अभी रिचार्ज कीजिए वरना आपका फोन बंद हो जाएगा। आपको शुभकामना। येडा आहे का रे तू? शुभकामना बंद केलाय कंपनीने फोन. मध्ये कशाला बोलला? तू म्हणतो 17 वेळेस म्हणून मी बी म्हणते एकदा. अण्णा बोलतो एक जण शुभकामना, एकच जण मध्ये दुसरा देतोय. पण मी त्यांना फोन लावून बघतो. हॅलो बोला ना डेपुटी. हा कस्टमर केअर वाले सापडले का रे अण्णा? अच्छा 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 असे होय. तुम्हाला माझ्याकडे येत जा ना बॅलन्स मारायला. तुम्ही कधी- तुम्हाला लय भरोसा लोकांवरती. कंपनी आपल्या गावातलीच दिसती. हा आला कंपनीचा फोन. आता काही बोलू नका, काही बोलू नका. हॅलो हेलो, आपने अभी तक रिचार्ज किया कि नहीं? हाँ सर, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून. हाँ वो अन्ना को बोला जान दो, कंपनी ऐसा नहीं कर सकती. वो कुछ तो आपने डाउनलोड किया होगा. तो अभी क्या है, वो तैयार है बैलेंस डालने के लिए. वो हमारे गांव के जाले और शामे है ना, दोनों उनाड़ के. हाँ वो जाते हैं फाटे पे. तो उनको बोल दे तो अन्ना पैसे देंगे और वो फाटे पे जाके मारेंगे अन्ना को बैलेंस. हाँ वो अभी उनके पास देता हूँ 300 रुपए. हाँ ठीक है, रिचार्ज मार लो तो फिर आपका फोन चालू हो जाएगा. हाँ ठीक है सर, ठीक है. हाँ शुभकामना आपको भी. ओके ओके सर, ओके. चलो अभी हम ना फाटे पे मारेंगे. या चला. दोघांना फाट्या हाँ, घेऊन फाटे आणू. पे मारेंगे आता. असं बोलायचं नसतं मध्ये. हटीपुटी चालले. ओ डेपुटी अण्णा अरे अरे नाही. कुठे चालले? अरे बाबा सकाळी बॅलन्स तुम्ही मारला होता ना बॅलन्स अन्नाला. हा मग अरे ते बॅलन्स कंपनीचा कट करून घेतला त्यांचा. वैताग आलाय रे मी. सकाळपासून कंपनीचे फोन चालू आहेत त्यांना. अण्णा काही डाउनलोड करतात म्हणून का आपला असेल कंपनीने बॅलन्स. अरे काय डाउनलोड. ह्यो काय म्हणा लावणे. अरे तू मुस्काट पुण्याची आहे का? काही बोलतो. लावणे ऐकले तरी ते मी सर्चिंगला जाऊन बघितलं. लावणे फिवणे नाही, ती गवळणी फिवणी कृष्णाच्या हे करते. गवळणी हे करते उगा हे करतो. होय. हा अरे त्या कस्टमर केल्यावाल्याने सकाळपासून अन्नाला वैताग आणलाय. मी आता बोललो त्यांच्या संग, बोलत एक जण 5-8 म्हणलं राव. आणि मला एक कळत नाही दोघं कसे बोलत काय नाही. एक जण लगेच मध्येच शुभकामना म्हणलं. मीच होतो ते शुभकामना मानले. तोच होता ना. गावातले कस्टमर केअर. अरे त्या माणसाने तुमच्याकडे विश्वासाने पैसे दिले 300 रुपयाचा बॅलन्स मारायचा, तर तुम्ही काय केलं त्या पैशाचं? ओ आम्ही नाही, मग? कंपनीवाले शुभकामना म्हणतात. असं ना? मी कशाला म्हणाव? असं ना, म्हणून मी त्या कस्टमर केअरला माझ्या मोबाईलवरून फोन लावला. बोला ना डेपुटी. तो सोजवळ आवाज मला ओळखू आला ना लगेच. म्हणून म्हणलं अण्णा आपल्या गावात कंपनी ओपन. रे भाऊ मला तवा कळालं. आणि हा. बरोबर डेपोटीने शोधले. हा. अरे मी सकाळपासून सुगंधा इकडं तिकडे हिंडतोय. याचा काय गोंधळ झाला. 1 तासात माझे बॅलन्स काय जेव्हा वयाला माहीत झालं तेव्हा जमलं. आणि तुम्ही इतके नालायक निघाले. काय केलं पैशाचं? होय काय केलं पैशाचं? ते फाट्यावर गेलो, भूक लागली होती, हा. मग जेवलो आम्ही. नाश्ता अरे केला. किती लाचारी, किती किती आहे. एखाद्या म्हाताऱ्या माणसाने आपल्याला विश्वासाने पैसे दिले, त्या म्हाताऱ्या माणसाला उलट तुम्ही बॅलन्स मारून काहीतरी खायला आणू, त्यांच्याच पैसेच खाल्लं. लाजा वाटायला पाहिजे. ते पैसे देऊन टाक पैसे पटकन. नाही बॅलन्स मारा पटकन. ज्याला पैसे का? काढ पैसे पटकन. नाही ना अण्णा, आता नाश्ता केला म्हणलं ना. अरे 300 रुपये नाही तुमच्याकडे. तू दुकान चालू, तू किराणा दुकान, तू काय भीक मागतो का काय? त्याची हा? बाया बसली आता दुकानावर. हा वहिनीचा फोन होता ना ह्यो. मी तरी म्हणलं अण्णाकडे सेव नाही, माझ्याकडे सेव नाही. जेव्हा मी तुला फोन लावला ना तेव्हा लक्षात आलं, त्याच्यावर नाव आलं ना, होय सुरेखा सदाफुले. लक्षात आलं माझ्या लगेच. म्हणलं अरे अरे गावातलं सदाफुले. आणि तुम्ही तिकडे म्हणता बोला ना डेपुटी. अरे जरा चोऱ्या करायचं तर नीट करायच्या. साऱ्या लोकांना माहिती होतं तुमचं. डेपोटी, काय या भंगरीच्या नादी लागता. यांना मरू द्या. चला आपण आपला टाकू बॅलन्स. नाही आम्ही चाललो फाट्यावर. नाही नाही भाऊ. कान आम्ही फडक टाकली. तुमच्याकडे 300 दिले म्हणजे आता दुपारचं जेवण करता ना तुम्ही ना. चला मायाचून टाकतो मी. हा, चला. अखिल तर डेपुटी, शुभकामना. आली येडा आहे का तू?